युतीबाबत ठाकरे बंधूंचा अद्यापही भिजत घोंगडं, दोन्ही बाजूंनी अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत युतीची घोषणा करू नका, मनसेची भूमिका. अद्यापही काही जागांचा तिढा कायम असल्याची सूत्रांची माहिती. मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी स्वबळावर की महायुतीत आज घोषणा होणार. दुपारी 4 वाजता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषद घेत निर्णय जाहीर करण्याची दाट शक्यता. मुंबईसाठी ठाकरे बंधूंची साथ देण्याचे शरद पवारांचे संकेत. सिल्व्हर ओकवरील बैठकीत मंथन, तर पुण्यासाठी अजित पवारांना प्रस्ताव दिल्याची चर्चा. भाजप सेनेच्या मुंबईतल्या जागांवर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. आज शिंदे आणि फडणवीसांची बैठक होणार, तर काल रात्रीही वर्षा निवासस्थानी भाजप नेत्यांची खलबत. ठाण्यात भाजप आणि शिंदे सेनेच्या झालेल्या दोन्ही बैठका निष्फळ. भाजपकडून 131 प्रभागात स्वबळाची चाचपणी सुरू. शिवसेनेकडून निरोप येत नसल्याचा भाजपच्या स्थानिक नेत्यांचा दावा. भाजप महापालिका निवडणुकीत मुस्लिम वोट बँकला जवळ करणार. परभणी नगर परिषद निवडणुकीमध्ये 12 मुस्लिम उमेदवारांना गुलाल. अधिकाधिक मुस्लिम उमेदवार उभं करणार, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती. संभाजीनगरात पुन्हा खैरे विरुद्ध दानवे संघर्ष पेटण्याची चिन्ह. माजी महापौर राशीद मामूंना पक्षात प्रवेश देण्यावरून संघर्ष. मामूंना तिकीट तर मिळू द्या, मग बघा काय करतो, खैरेंचा थेट इशारा. आजपासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात. येत्या 30 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत. विविध पक्षांच्या काही जागांचा तिढा अद्यापही कायम. काँग्रेस नेते सुनील केदारांची पक्षातून हकालपट्टी करा. स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या एका गटाची मागणी. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीतील पराभवाचं खापर फोडत केदारांवर निशाणा. भारतात मतांची चोरी होते, मोदी घटना संपवायला निघालेत. राहुल गांधी यांच्या जर्मनी दौऱ्यात आरोपांच्या फैरी. ईडी सीबीआयचा हत्यारासारखा वापर होतोय आणि सरकारी संस्था भाजपनं ताब्यात घेतल्यात, असेही आरोप. (2023) वर्ल्ड कप फायनलमधल्या पराभवानंतर निवृत्तीचे विचार सुरू होते. रोहित शर्मानं कठीण काळातला प्रसंग व्यक्त केला. अंगातलं सगळं अंसात गळून गेल्यासारखं वाटत होतं, रोहितची भावना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.